नमस्कार, मी पायल, आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। तर हे बनवलेत मी चिप्स, कारण ही चिप्स बनवण्याची आरामातच जातात। तर हे चिप्स बनवून झालेत माझे। तर मी आता ह्याचा व्हिडिओ टाकणार आहे। हे घरात न उन्हात सुकवता, न काळे पडता, तळल्यानंतर न लाल होता ही कशी प्रोसेस मी केली आहे आज मी या व्हिडिओत दाखवणार आहे। तर उन्हामध्ये आपण आजकाल तर खूप ऊन आहे, उन्हामध्ये वाळू घालणं हे काही शक्य नाही जाणे, कारण आपल्याला तेवढा वेळ नसतो। जेव्हा ऊन नसतं तेव्हा आपल्याला वाळू घालायला नंतर मग ऊन येतं, उन्हात आपण काही उभारू शकत नाही, शक्य होत नाही। आणि ज्यांच्या घरी लहान बाळ असतात तर ते करूच शकत नाही। तर कोणाकोणाच्या घरात तर ऊनच नसतं, कुणाला टेरेस नसतं, त्यामुळे अशा वाळवण्याचे प्रकार काही करू शकत नाहीत। मग आपण केलं नाही तर आपण खाणार कसं ना, आणि बाहेरचं किती अस्वच्छ असते हे आपल्या डोळ्याआडच असते। आणि त्याच्यापासून हे करण्यासाठी आपण घरातल्या घरात कसे वाळवण्याचे प्रकार करू शकतो हे मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओपासून दाखवणार आहे। तर आज मी बनवले आहे चिप्स, आणि हे चिप्स खूप पातळ शुभ्र झाले आहेत, घरातच वाळू घातले आहेत मी, बाहेर काही वाळू घातले नाही उन्हात, तरी पण किती छान काळे पडले नाहीयेत आणि तळल्यावरही लाल होत नाही। तर असेच चिप्स तुम्हीही तुमच्या घरी बनवू शकता, आणि हे आरामात 1-2 वर्ष याला काही होत नाही, आणि एकदा बनवा आणि 2-3 वर्ष खावा। तर असे चिप्स तुम्हीही घरी बनवा आणि खावा। तर ही प्रोसेस कशी आहे, हे कसं बनवायचं, तर A to Z म्हणजे बटाटा कुठला घेण्यापासून ते वाळू घालवण्यापर्यंत, वाळवण्यापर्यंत हे विधी मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर चला तर बघूया मग आपण वेपर्स कसे करायचे। हे 5 किलो बटाटे आहेत, तर मी बाजारातून येताना मोजून 5 किलोच आणले आहेत आज। तर 5 किलो बटाट्याचे भरपूर वेपर्स होतात। तर हे तळेगावचे बटाटे आहेत। तळेगावच्या बटाट्याचा मुद्दा काय होतो की त्याची साल जरा पातळ असते, त्यामुळे बटाटा चांगला असतो आणि गोडीला कमी असतो। म्हणजे जितका गोड बटाटा तितकं स्टार्च जास्त असते। मग गोड असलेल्या बटाट्याचं काय होतं, काळे पडतात वेपर्स, आणि तळले नंतर ही लाल होतात। त्यामुळे आपल्याला बटाटा घेताना चांगल्या प्रतीचा घ्यायचा आणि मोठा मोठा घ्यायचा, जेणेकरून वेपर्स पाडताना आपल्याला सहज पाडता येतील आणि मोठे मोठे होते। तर बटाटा घेऊन मी त्याला साल काढली आहे आणि आता बटाटा खिसून घेत आहे। बटाटा खिसतानाही आपल्याला बटाटा उभा धरायचा नाहीये, आडवा धरायचा आहे, आणि बटाटाचं शेवट व्हायच्या टायमाला हाताला कापू शकतो नाही, त्यासाठी बटाटा व्यवस्थित आपल्याला खिसून घ्यायचा आहे, नाहीतर मग आपल्या हाताला इजा होऊ शकते। आणि तो पाण्यातच खिसायचा आहे, नाहीतर काळा पडतो। त्यामुळे बटाटा खिसताना तो पाण्यातच गेला पाहिजे, म्हणजे खिसल्यानंतर आतमध्ये पाण्यात पडला पाहिजे। अशा रीतीने आपण आपली खिसणी धरायची आहे, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत, व्यवस्थित पाण्यात हे होईल आणि स्टार्च निघेल। एक एक बटाटा खुल्ला खुल्ला होतो, त्यामुळे लवकर स्टार्च निघतं असं केलं तर। त्यामुळं असं केलं तर तुमचेही बटाटे व्यवस्थित होतील, छान होतील, तर लालही होणार नाही। तर असं मी खिसून घेणार आहे सगळे। आता हे 5 किलो आहेत, तर माझे जे पूर्ण झाले आहेत किसून। तर आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत, 1-2 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। तर आपल्याला काय करायचं, धुताना डायरेक्ट पाणी ओतून नाही द्यायचं याच्यातलं। तर चिप्स केलेले आहेत ना आपले, तर ते अलगद उचलायचे पाण्यातील आणि दुसऱ्या स्वच्छ पाण्यात टाकायचे, असं आपल्याला करायचंय। तर याच्यामुळे काय होतं की जे बटाट्याचं स्टार्च असतं ते पाण्यात खाली जाऊन बसतं आणि बटाट्याला स्टार्च असलेलं सगळं निघून जातं। त्यामुळे ही प्रोसेस अशी करायची आहे, डायरेक्ट पाणी ओतलं तर खालचं स्टार्च बटाट्याला लागून तसंच राहतं, काही ते निघत नाही। त्यामुळं असं करायचं की वेपर्स उचलायचे आणि नंतर दुसऱ्या ह्याच्यात टाकायचे। अशी प्रोसेस 1-2 वेळेस करायची, मग त्यामुळं स्टार्च बऱ्यापैकी निघून जातं अशा पद्धतीने काढलं तर। आणि त्यामुळं जे स्टार्च असेल तरच काळं पडतं, नाही तर लाल होतं। स्टार्च नसेल तर मग वेपर्स व्यवस्थित होतात, त्यामुळं अशी प्रोसेस करायची। तर आता हे माझे बटाटे व्यवस्थित धुवून झाले आहेत। तर हे आपल्याला रात्रभर ठेवायचे आहेत, 5-6 तास असंच पाण्यात ठेवायचे आहेत, मग पाण्यात झाकून ठेवायचे आहेत, आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं असतं। तर दुसऱ्या दिवशी शिजवताना हे आपल्याला खूप काळजी घ्यायची, आणि एक वेळेस धुवून घ्यायचे सकाळी पण, म्हणजे जर रात्रभर जे पाण्यात राहिल्यामुळे त्याचं स्टार्च खाली बसतं, त्यामुळे आपण वरचे उचलून अजून एकदा धुवून घ्यायचे, मग स्टार्च अजून कमी होतं। जास्त वेळ नाही धुतलं तरी चालेल, पण जेवढं जास्त आपण धुवू तेवढे स्टार्च कमी होतं।
तर मी आता एवढे माझे वेपर झाले आहेत, तर हे आत्ता एवढे दिसतात, पण वाळल्यानंतर खूप थोडे होतात. तर आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे, नितळून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यातील पाणी आपल्याला कमी होईल. आणि या वेपरसाठी शिजवण्यासाठी जे पाणी घेणार आहोत ते उकळून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं. आणि त्यासाठी जे आपण पातेलं वापरणार आहे ते थोडंसं मोठं वापरायचं, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित त्याला हलवता येईल. आणि जास्तही हलवायचं नाही, जेणेकरून वेपर्सचे तुकडे पडतील. तर आता मी नितळून व्यवस्थित घेते, आणि हे आपल्याला पुरणाच्या चाळणीत नितळून घेतलं तर व्यवस्थित त्याचं पाणी निघून जातं. जास्त वेळ ठेवायची गरज नाही पडत. थोडंसं हे केलं की पाणी निघून जातं. मग जास्त पाणी आपल्याला याच्यात नाही टाकायचं, कारण आपण जर जास्त पाणी गेलं तर मग शिजण्यासाठी जरा जास्त वेळ जातो. त्यामुळं पाणी जाऊन द्यायचं नाही, फक्त वेपर्सच हे करायचे, टाकायचे. तर आता मी निथळून घेतलं आहे. अशी प्रोसेस पूर्ण बटाटे करायचे आणि नंतर आपल्याला पातेल्यामध्ये टाकायचे. पाणी चांगलंच गरम झाले, तर आता आपण याच्यात वेपर्स टाकायचे. तर त्याच्या अगोदर आपल्याला मीठ टाकायचं. तर आता 5 किलो बटाट्यासाठी हे मी 4 चमचे मीठ टाकलं आहे, आपल्याला आवडीनुसार. आणि काय होतं, जरा कमीच मीठ टाकायचं. आणि ही तुरटीची पावडर टाकली 1 चमचा. तर जास्त टाकायचं नाही मीठ, कारण काय होतं, आत्ता दिसताना आपल्याला वेपर्स खूप जास्त दिसतात. आता माझे तर 3 घमेले दिसतात, पण ते झाल्यानंतर एकच घमेलं होतं. त्यामुळं टाकताना काय करायचं, तुरटीने काय होतं की चिप्स पांढरे होतात. त्यामुळं आपल्याला 1 चमचा तुरटी टाकायची. जर तुम्हाला अशी टाकायची नसेल तर तुम्ही रात्री जेव्हा बटाटे आपण वेपर्स करून ठेवतो, चिप्स करून ठेवतो, तेव्हाच मग त्या पाण्यातही टाकू शकता. अशा दोन्ही प्रकारे आपण तुरटी टाकू शकतो. तर आता आणि वेपर्स जाड पाडायचे. तर वेपर जर जास्तच आपण पातळ केले तर काय होतं की ते जास्त शिजल्यानंतर त्याचे तुकडे पडतात. आणि तुकडे पडले की मग ते वाळू घालता व्यवस्थित येत नाही, आणि मग तळले की लगेच लाल होतात. त्यामुळं वेपर्स पाडतानाच काय करायचं आपण की जरा थोडंसं जाडच पाडायचे, जेणेकरून आपल्याला तुकडे पडणार नाही, लाल होणार नाही. यासाठी आता माझे वेपर्स टाकून झाले आहे, आणि मी तुम्हाला दाखवते की पाण्यात पूर्ण बुडले पाहिजेत एवढे आपल्याला पाणी ठेवायचं आहे त्याच्यात. आणि आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिटं अगोदर शिजवून घ्यायचे. आता हे 10 मिनिटं झालं, शिजले आहेत, थोडे शिजले आहेत. 80% आपल्याला शिजवून घ्यावे लागतात, पण अजून मला थोडंसं वाटतंय अजून 5 मिनिटं ठेवावेत. आणि नंतर मग मी काढेल. त्यासाठी पहिल्यांदा मी थोडंसं अधूनमधून हलवून घेते, खालचे वरती वरचे खाली असं करून घेते. आणि थोडेसे ट्रान्सपरंट झाले की आपल्याला वाळू घालायचे. आता थोडंसं मला असं वाटतं थोडंसं झाकण टाकून ठेवू, तरी पण शिजलेत छान, पण जास्तही कच्चे राहायला नको. त्यासाठी मी अजून 2 मिनिटं ठेवेल आणि नंतर काढेल मी. आता मी झाकण ठेवून अजून 2 मिनिटं वाफ काढेल आणि नंतर मग वाळू घालण्यासाठी घेईन. तर आता झाले आहेत. आता आपल्याला नितळून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला दाखवते. व्यवस्थित कागद फाटल्यासारखं होत आहे, आणि आपल्याला ते पाणी नितळून घ्यायचं आहे. जर आपण जास्त वेळ पाण्यात ठेवले, गरम पाण्यात ठेवले, तर ते शिजण्याची प्रोसेस जास्त होते आणि नंतर मग तुकडे पडतात. आणि जास्त शिजला की परत तळलं की लाल होतात. त्यामुळं मग आपल्याला लवकर काढायचं आहे पाण्यातून, जेणेकरून ते शिजण्याची प्रोसेस तेथेच थांबेल. आणि काढल्यानंतर हे आपल्याला थोडंसं नितळून घेऊन आणि गमेल्यामध्ये असं पसरून ठेवायचं. त्यामुळे लवकर थंड होतात ते. आणि जास्त गरम आहे तेव्हाच वाळू घालायची काही गरज नाही, कारण आपण थोडंसं थंड झाल्यानंतर वाळू घातले तरी चालतात. तर आता हे मी ह्याच्यात काढून ठेवले आहेत आणि छान शिजले आहेत, आणि ह्याच्यात वाफ निघत आहे, तुम्हाला दिसतंय. तर आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचंय, कारण हे जरा जास्त गरम आहेत. आणि थोडंसं थंड झाल्यानंतर वाळू घातले तर आपल्याला भाजत नाही, त्यामुळं असं करायचं. आता हे 3 गमेलेचं आता 2 गमेले झालेत शिजल्यानंतर. तर आता आपण वाळू घालून घेऊ. तर मी फॅन खालीच वाळू घालणार आहे आणि घरातच घालणार आहे, त्यामुळं मग मी तुम्हाला दाखवते मी कशी वाळू घातली.
तर घरामध्ये आपल्या एखाद्या साडीवर घातले तरी चालतात, एखाद्या पांढऱ्या कपड्यावर घातले तरी चालतात, नाहीतर गोणीवर घातलेत. पण आता हे जास्त आहेत त्यामुळं छोट्या ह्याच्यावर घालून चालत नव्हतं, त्यामुळं मी एक साडी घेतली. हे वाळवण्यासाठीच मी दरवर्षी एक साडी करते, तर ही एक साडी घेतली आहे मी. तर त्याच्यावर मी पूर्ण वाळू घातले आहेत. हे 5 किलो बटाट्याचे वेपर्स आहेत. तर एवढे झालेत सगळे. आता झाल्यानंतर दिसताना खूप मोठे दिसतात, पण ते वाळल्यानंतर खूप छोटे होतात. आणि एवढे चिप्स झालेत आणि आपल्याला एकावर एक टाकायचे नाहीत, असे व्यवस्थित वाळू घालायचे आहेत. आता 1 दिवस वाळल्यानंतर हे वेपर्स असे झालेत आणि बऱ्यापैकी वाळलेत. 50% तर वाळतात एका दिवसामध्ये. थोडेसेच ओले राहिलेत कुठं कुठं. आता 1 दिवसच वाळले आहेत. तर नंतर मी तळले, जरा ओलेच होते तरी तळले, तरी व्हाईट लाल होत नाहीत तळल्यानंतर. आणि आता 2 दिवस नंतर मी असेच ठेवले होते, तर आता चांगले वाळलेत. तर आता एवढे झालेत ते. तर अशा प्रकारे मी वेपर्स बनवते, चिप्स बनवते. तर तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीही असे वेपर्स बनवू शकता घरच्या घरी आणि टिकणारे आणि वर्षभर खाऊ शकतात. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.